केंद्र सरकारच्या रस्ते सुरक्षा मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले। या अभियान सप्ताहाला रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन शहरातून 23 जानेवारी रोजी वाहन निरीक्षक दीपक ठाकूर यांनी मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली। उपअधिकारी महेश देवकाते, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी महादेव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडला। यावेळी श्रीवर्धन एसटी स्टँड ते बाजारपेठ अशी बाईकची रॅली काढण्यात आली। या रॅलीच्या माध्यमातून दुचाकी व चारचाकी चालवणाऱ्या नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती करण्यात आली। यामध्ये विविध खासगी शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हेल्मेट घालून सहभाग घेतला होता। दरवर्षी हा सप्ताह जानेवारी महिन्यामध्ये साजरा केला जातो। महिनाभरात वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हा सप्ताह साजरा केला जातो। यावेळी आरटीओ कार्यालयाच्या वतीने मोटरसायकल तसेच वाहन चालकांना वाहतुकीचे सर्व नियम पाळावे असे सांगण्यात आले। तसेच यावेळी हेल्मेटचा वापर करणे, सीट बेल्ट लावणे, उजवी डावी बाजू पाहणे, वेगावर नियंत्रण ठेवणे या सर्व गोष्टींचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले। दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असून वाहन चालकांनी सर्व नियम पाळून वाहने सावकाश चालवावीत, अपघात घडू नये याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे देखील सांगण्यात आले। यावेळी मोटर वाहन निरीक्षक दीपक ठाकूर, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विशाल जाधव, अमोल शेलार, पोलीस सचिन गायकवाड, स्थानिक आरटीओ मदतनीस श्यामभाई भोकरे, ग्रामस्थ, वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक शासन स्तरावर त्यात तो 25 ते 45 वयोगटातील लोक सगळ्यात जास्त आहेत। मध्ये मृत्यू पडणारे लोक। हा जो वर्ग आहे, वयोगटाचा वर्ग आहे, हा आपल्या घरातला कमवता वर्ग असतो आणि तोच जर अपघातामध्ये जर आपला घरातला कमवता व्यक्ती गेला, त्या व्यक्तीच्या मागे त्याचं पूर्ण कुटुंब रस्त्यावर येतं। हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे तो अपघात त्याच्या एकट्यापुरती मर्यादित राहत नाही। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश पेडणेकर, श्रीवर्धन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।